हाय गाईज, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी माझ्या बाळाला कशी मॉलिश करते, कोणत्या तेलाने मॉलिश करते ते तुम्हाला मी सांगते आणि मॉलिश कशी करते तेही दाखवते। तिला दूध दे ग, अम्मा अम्मा ये ग, तिला दूध दे ग, अम्मा अम्मा ये ग, अम्मा अम्मा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तुम्ही पाहिलंच असेल मी बाळाला मॉलिश कसं करते। लहान बाळाला मॉलिश करणं खरं तर खूप सोपं असतं, पण वर्षाच्या पुढे मुलांना मॉलिश करणं खूप कठीण असतं, कारण ती चालणारी असतात मुलं, ते मॉलिश करून देत नाहीत। मी तर माझ्या बाळाला तिळाचं तेल वापरते, डोक्याला खोबरेल तेल, ह्याआधी तो कोणताच त्याला तेल सूट होत नव्हतं, त्यामुळे त्याला मी लहानपणी खोबरेल तेलानेच पूर्ण मॉलिश करायचे। तर आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तिळाचं तेल हे खूप गरम असतं, त्यामुळे मी तिळाचं तेल यूज करते। ते खूप करत असल्याने तो प्रॉपर असं मॉलिश करून देत नाही। तिला खरं तर मी 2 टाईम मॉलिश करते, सकाळ संध्याकाळ। तो खरं तर एन्जॉय करतो। मॉलिश करण्याचं एकच कारण की त्याची हाडं मजबूत राहिली पाहिजेत, स्ट्रॉंग राहिली पाहिजेत चांगलं, आणि मॉलिश केल्यानं रक्तचलन हे चांगलं राहतं, एवढंच मला माहिती आहे। मी काही प्रॉपर मॉलिश करणारी बाई नाही आहे, तर जसं मला जमेल तसं मी माझ्या दोन्ही मुलांना मॉलिश करते। स्वस्तिक तर खूप मस्ती करतो, तरीसुद्धा 2 वर्ष होईपर्यंत तरी मी त्याला मॉलिश करत राहणार आहे। तर काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा तुम्ही। कानामध्ये आणि बेंबीमध्ये तेल घालणं योग्य आहे का, ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। या व्हिडिओच्या द्वारे मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की स्पंदनचं नाकसुद्धा हे असं थोडं चपटं आहे आणि स्वस्तिकचंसुद्धा, तर अजूनही तो मॉलिश करूनही ते नाकवरती असं येऊ शकतं का, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।